कचऱ्यापासून किंवा भंगारातल्या वस्तूपासून एखादं सुंदर घर तयार होऊ शकतं ही कल्पना करणं थोडं कठीणच, पण हे प्रत्यक्षात आणलंय पुण्यातल्या 2 मुलींनी। पाहूया त्यांची अद्भुत दुनिया। या दारामागे सजलीये एक क्रिएटिव्ह आणि एक अद्भुत दुनिया। खरं तर हा मालवाहतूक करणारा कंटेनर, या कंटेनरमध्ये साकारलं गेलंय चक्क एक टुमदार घर। ही कारागिरी करून दाखवलीये पुण्यातल्या धारा आणि सोनाली या दोघी उद्योजकांनी। बाहेरून अवजड आणि ओबडधोबड दिसणाऱ्या या कंटेनरमध्ये अतिशय कल्पकपणे घर बांधण्यात आलंय। हे घर त्यातली कंटेनरमध्येच हे घर असल्यामुळे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊनही जाता येतं। फक्त घरच नाही तर ऑफिस, शाळा आणि फार्म हाऊसचीही अशाच पद्धतीनं निर्मिती करता येऊ शकते। ही सगळी आयडिया धारा आणि सोनालीची आणि त्यांच्या स्टुडिओ अल्टरनेटिव्हची। कंटेनर में काम करने के लिए बहुत बड़ी जगह चाहिए, क्योंकि एज अ होल बॉक्स ऑल्सो इट्स वेरी बिग। सो हमको 1 साल लग गया टू सेटअप अ टीम एंड बड़ी जगह जहाँ पे हम ये काम चालू कर सके। तो पिछले साल 2016 मार्च में हम ये जगह में शिफ्ट हुए जहाँ पे हमने कंटेनर प्रोजेक्ट्स चालू किए बनाने। अभी तक हमने 6 प्रोजेक्ट्स ख़त्म किए हैं और अभी भी हमारा कोशिश हर एक कंटेनर प्रोजेक्ट में यही रहता है कि कौन सा मटेरियल हम यूज़ करें जो डिस्कार्ड हुआ है या तो किसी को नहीं चाहिए, कोई फेंक रहा है, उसको हम वापस उसमें कैसे करें, वो अभी हर प्रोजेक्ट में हमारा कोशिश रहता है। इंटिरियर डिझायनर असलेल्या धारानं अल्टरनेटिव्ह यूज ऑफ मटेरियल इन डिझाईन या विषयात पदव्युत्तर पदवी घेतलीये, तर सोनाली इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे। दोघींनी एकत्र येऊन स्टुडिओ अल्टरनेटिव्ह सुरू केला। भंगारात पडलेल्या वस्तूंना क्रिएटिव्ह टच देऊन त्यांचं रूपडं पालटून टाकण्यात दोघींचाही हातखंडा। पुण्यात कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे। दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी या दोघींनी स्क्रॅप लायब्ररी सुरू केली। भंगारातून इतक्या उत्तम वस्तूंची निर्मिती करता येते हे या दोघींनी कल्पकतेतून दाखवून दिलंय। या स्क्रॅप लायब्ररीत त्यांनी वस्तूंची योग्य विभागणीही केली आहे। आता आपण जे एवढं सगळं मटेरियल नवीन निर्माण करतोय त्यातनं आलेला प्रॉब्लेम आहे की ते एकतर वेगळं पण होत नाही आणि त्याचं पुढे काय करायचं आपल्यालाही कळत नाही। सो व्हॉट वी आर सेइंग इज की ह्या कचऱ्याकडे आपण वेगळ्या दृष्टीने बघूयात, त्यातनं आपण काय नवीन होतंय का बघूयात आणि त्याला प्रायोरिटी देऊयात। त्यामुळे स्टुडिओचं पुढे जाण्याचा मार्ग आम्ही हाच एक म्हणतोय की एक तर वी कॅन बी अ चॅनल टू ब्रिज ऑल दिस। म्हणजे आम्ही आत्ता आमची स्वतःची एक स्क्रॅप लायब्ररी अशी आम्ही चालू केली आहे ज्याच्यात वी आर डॉक्युमेंटिंग की काय काय स्क्रॅप आपण फेकतो, हाऊसहोल्ड असेल किंवा इंडस्ट्री असेल, वी आर ट्राईंग टू डॉक्युमेंट ऑल काइंड्स ऑफ स्क्रॅप। त्याचं आम्ही थोडं सॅम्पल्स आमच्याकडे ठेवतो आणि त्याच्यातनं आम्ही काही वस्तू स्वतःही बनवतो। रस्त्यात चालताना किंवा कुठेही सहज कचरा दिसला की आपोआप नाक मुरडलं जातं, मात्र धारा आणि सोनाली यांना त्या कचऱ्यातली कल्पकता दिसते आणि त्यांच्या हाती लागलेल्या कचऱ्याचंही सोनं होतं। अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।